बातमी आहे एका वाहन चोराची। तो छोट्या छोट्या वाहनांना हात लावायचा नाही, तर त्याला बस चोरायचं व्यसन जडलं होतं। त्यातच जर इलेक्ट्रिकची बस असेल तर त्याचे हातच शिवशिवायचे। महाराष्ट्राबरोबरच त्याने अनेक राज्यांमध्ये या बसची चोरी केली, पण तो कधीच पोलिसांच्या हाती काही लागला नाही। या वेळेला मात्र त्याने एसटी महामंडळाची बस चोरली आणि त्याच्या हातामध्ये बेड्या पडल्या। हा बस चोर पोलिसांच्या जाळ्यामध्ये नेमका कसा अडकला आणि त्याच्या चौकशीच्या नंतर पोलीस देखील चक्रावून गेलेले आहेत। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांचा हा रिपोर्ट। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांसमोर गुडघे टेकलेला हा आहे विष्णू निलावर। वय आहे फक्त 23 वर्ष। आजवर अमरावती पोलिसांनी अनेक वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्यात, मात्र विष्णू निलावर सारखा चोर पहिल्यांदाच जाळ्यात अडकलाय। कारण हा विष्णू चक्क बस चोरतो। 1 जुलैच्या रात्री नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकात चार्जिंगसाठी उभी असलेली एसटी महामंडळाची शिवाई बस या पठ्ठ्यानं चोरली। चोरलेल्या बसमध्ये मुंबईकरांसाठी प्रवासी भरत असताना पोलिसांनी त्याला पकडलं। ती बस राजापेठ बस स्टँडच्या थोड्याशा बाजूला ती पार्क करताना दिसली, परंतु त्या ठिकाणी कोणी नव्हतं। तर थोडा वेळ अर्धा एक तास त्या बसजवळ कोणी येतं का अशी वॉच केल्यानंतर एक संशयित युवक हा बसच्या स्टेअरिंगवर येताना दिसून आला। लगेच त्याला आम्ही पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं। बस चोरणाऱ्या विष्णूचा रेकॉर्ड तपासला असता अमरावती पोलिसांना धक्काच बसलाय। कारण विष्णूनं आतापर्यंत तब्बल 20 पेक्षा अधिक बस चोरल्या। आरोपीकडे अधिक माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की या आरोपीने 2023, 24, 25 या 3 वर्षांमध्ये तेलंगणा राज्यातील तिरुमला क्राईम पोलीस स्टेशन या ठिकाणाहून 20 गाड्या चोरी केल्या आहेत, बसेस। तसेच 2026 मध्ये वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड या ठिकाणीही बस चोरीचा याच्यावर गुन्हा दाखल आहे। अशा प्रकारे हा आंतरराज्यीय बस चोरी करणारा चोरटा आहे असं निष्पन्न झालेलं आहे। बस म्हणजे सहज लपवता येण्यासारखं वाहन नाही, मग विष्णू बस का चोरायचा? त्यातही चोरीसाठी तो इलेक्ट्रिक बसच का निवडायचा? हा बस चोरल्यानंतर काही दिवस तो बस वापरायचा, त्याच्यातनं प्रवासी वाहतूक करायचा। त्यानंतर या गाडीचे स्पेअर पार्ट जसे की टायर आहेत, डिस्क आहेत आणि बॅटरीज आहेत। ई बसेस चोरण्याचा हेतू त्याचा असा आहे की या ई बसेसमध्ये जे बॅटऱ्या लावलेल्या असतात त्याची किंमत सुमारे 1 करोडच्या आसपास आहे। या चोरी केलेल्या बसची किंमत सुमारे 2 करोड रुपये आहे। तर यातून तो बसेसच्या बॅटऱ्या चोरणे आणि त्यातून ते मिळकत कमवणे हा त्याचा उद्देश आहे असं स्पष्ट झालेलं आहे। अमरावती पोलिसांच्या कारवाईमुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यातल्या बस चोरी प्रकरणाचा छडा लागणार आहे। आता विष्णू एकटाच बस चोरायचा की तो आणखी एका टोळीचा सदस्य आहे? तसंच चोरीच्या बसचे स्पेअर पार्ट विकत घेणारं आणि विकणारं किती मोठं रॅकेट कार्यरत आहे याचा छडा लावण्याचा पोलीस प्रयत्न करतायत। प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती।